शुभविवाह या मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी आता इकडे अभिजितला घेऊन येते आणि म्हणते, बोल तुझ्या पापांचा पाढा वाच. अभिजितला या अवस्थेत बघताच रागिणीला, पौर्णिमाला सगळ्यांना धक्काच बसतो. पौर्णिमा म्हणते, भूमी ताई काय केलंस तू हे? अभिजित उठा ना, आई बघा ना, हे उठतच नाहीयेत. असं म्हणत पौर्णिमा एकच कानतांडव करते. भूमी सांगत असते, तुझ्या पापाचा पाढा वाच. असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी चिडते आणि म्हणते, भूमी अगं काय करतेस तू? असं काय केलंय ह्यानी? एवढं याची ही हालत करण्यापर्यंत तू याच्यावरती राग का काढलेला आहेस? याच्यावरती भूमी म्हणते, आत्या हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यालाच विचारा. आता मात्र रागिणी म्हणते, अगं तुला झालंय तरी काय? हे सगळं काय घडतंय? राजा काका म्हणतात, 1 मिनिट रागिणी. असं म्हणत राजा काका रागिणीला शांत करतात आणि आता सगळ्या गोंधळ्यांना अथर्वला पैसे द्यायला सांगतात. अथर्वला म्हणतात, या गोंधळ्यांचे पैसे दे आणि यांना इथून जायला सांग बरं. मग सगळे गोंधळी गेल्यावरती आता मात्र घरामध्ये पुन्हा पहिल्यापासून तमाशा सुरू होतो. भूमी सांगते, आत्या मला विचारण्याच्या ऐवजी तुम्ही अभिजितला विचारा. अभिजितला विचारा, कारण दीर हा भावासारखा असतो ना. मग एका भावाला अडकवण्यासाठी सोनलसारख्या मूर्ख मुलीला यांनी का बरं हायर केली असेल? असं म्हणत आता मात्र भूमीने खूप मोठा आरोप केलेला असतो. राजा काका म्हणतात, काय बोलतेस तू भूमी? याच्यावरती भूमी म्हणते, हो यांनी सोनलला हायर केलेली आहे. सोनलला मुद्दाम आकाशला बदनाम करण्यासाठी यांनी पैसे दिले. याच्यावरती आजी म्हणते, भूमी अगं काय बोलतेस तू? भूमी सांगते, हो मी जे बोलते तेच बरोबर आहे, कारण यांनी जे केलंय ना त्याला माफी नाही. असं म्हणत भूमी सगळ्यांच्या समोर आता मात्र सोनलला मदत केल्याचं सांगते. याच्यावरती पौर्णिमा म्हणते, काही नाही, हिचा न अभिजितवरती राग आहे. दरवेळेला अभिजितला ही पाण्यात बघते आणि काही नाही ही मुद्दाम त्यांच्यावरती आरोप करते. तुझ्याकडे पुरावा काय ग की अभिजितने सोनलला हायर केलं? याच्यावरती भूमी सांगते, मी सगळ्यांना पुरावा पण दाखवणार आहे, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना अभिजितच्या तोंडूनच सत्य ऐकायला लागेल. पण अभिजित काही बोलायला तयार नसतो. मग मात्र भूमी आता सोनलचा तो व्हिडिओ जो अभिजितने तिला धमकी देत असतानाच केलेला तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर प्ले केलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये अभिजित सांगत असतात, आता तुला वैकुंठाला पोचवायची तयारी करायला लागेल, कारण तू जर का जिवंत राहिलीस ना तर तू सगळं माझं भांड त्या भूमीला आणि पोलिसांना सांगशील. त्यामुळे तुझं जिवंत राहणं हे माझ्यासाठी खूप धोकादायक आहे, कारण आकाशला बदनाम करण्यासाठी तुला मी पैसे दिले हे जर सगळ्यांना समजलं तर माझं सगळं करिअर बर्बाद होईल. असं म्हणत स्वतःच्याच तोंडाने अभिजितने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि तोच व्हिडिओ भूमीने सगळ्यांच्या समोर प्ले केलेला असतो. राजा काकांना खूप मोठा धक्काच बसतो. त्या व्हिडिओमध्ये बोललेला शब्द आणि शब्द सगळ्यांच्या कानाला टोचत असतो. आता मात्र आजीला तर सगळ्यात मोठा धक्का बसतो. रागिणी विचार करते, काय मूर्ख आहे हा? इतका मोठा पुरावा याने सोडला तरी कसा? अभिजित विचार करतो, आता आपल्याला वाचण्याचे काहीच चान्सेस नाहीये. त्यावरती आता मात्र चिडलेली भूमी सांगते, आत्या बघितलं लाज नाही वाटली का यांना आपल्याच भावाला अडकवायला? आणि आत्ता कुणी यांना प्रश्न विचारणार आहे का? सगळेजण गप्प का आहेत? कुणीतरी यांना जाब विचारा की यांनी असं का केलं अभिजितने आकाशसोबत? असं म्हणत भूमी हट्टाला पेटलेली असते, सगळ्यांना प्रश्न विचारत असते आणि म्हणते, बोला कुणीतरी बोला. रागिणीला काय बोलणार? तिची तर बोलतीच बंद झालेली असते. भूमीचा हा आकांतांडव पहा राजा काका मात्र खूप चिडतात. चिडलेले राजा काका आता मात्र इकडे अभिच्या एक सणकन थोबाडीत लावून देतात आणि म्हणतात, आज मला लाज वाटली तू माझा मुलगा आहेस हे सांगायला. असं म्हणत राजा काकांनी आता मात्र अभिजितला एक थोबाडीत दिलेली असते. रागिणी मात्र स्तब्धसारखी उभी असते. त्यावरती राजा काका म्हणतात, का वागलास तू हे असं? पौर्णिमा म्हणते, काही नाही, मी भूमिताईला लहानपणापासून ओळखते. पैसे फेकले की असे व्हिडिओ मॉर्फ करून हजारो मिळतात. भूमिताईने हा पण व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. हा अभिजितचा आवाजच नाहीये, हे सगळं मॉर्फ करून केलेला आहे. माझा भूमिताईवरती बिलकुल म्हणजे बिलकुल विश्वास नाही. असं म्हणत पौर्णिमा मात्र आता भूमीच्या पूर्णपणे विरोधातच असते आणि ती म्हणते, हिने हा सगळा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे. याच्यावरती आता मात्र भूमी सांगते, तुला काय वाटतं मी मोबाईल मधला हा व्हिडिओ मॉर्फ केलाय का? मग तुला आता मी अभिजितच्या मोबाईल मधलाच फोटो दाखवणार आहे. आजी म्हणते, अभिजित का वागलास तू असं? म्हणजे आकाशला पोलीस घेऊन जात होते, आकाशला कोर्टासमोर उभं राहायला लागत असतं, इतका तुझ्या मनामध्ये आकाशविषयीचा राग का आहे बाळा? असं म्हणत आजी आता अभिजितवरती खूप चिडलेली असते. त्यावरती आता भूमी सांगते, तिला वाटतंय ना की मोबाईल मधला फोटो खोटा आहे किंवा हा व्हिडिओ मी मॉर्फ केलाय, तर आता अभिजितचा मोबाईल काढा, अभिजितच्या मोबाईलमध्ये मिस कॉल नावाने सेव्ह असलेला नंबर बघा. असं म्हणताच आता भूमीने दुसरा बॉम्ब फोडलेला असतो. त्यावरती अभिजित काही मोबाईल द्यायला तयारच नसतो. मग मात्र
भूमी सांगते, ज्या वेळेला मी आले होते ना ऑफिसमध्ये त्यावेळेला सोनलची ओळख मला अभिजितनेच करून दिली होती. सोनलची ओळख करून देताना अभिजित म्हटले होते की ही आपल्या कोल्हापूर ब्रँचला काम करते आणि त्याच वेळेला हिची ओळख मला अभिजितनेच करून दिली आणि कोल्हापूर ब्रँचचे कागदपत्र जमा करण्याची ऑथॉरिटी ही फक्त आणि फक्त 3 माणसांकडे असते. 3 माणसांकडे ही ऑथॉरिटी असते. त्यातला एक माणूस आहे अभिजित, दुसरे आत्या आणि तिसरे आहेत राजा काका. मला पूर्णपणे खात्री आहे की राजा काका आणि आत्या हे काहीही करणार नाहीत, पण अभिजितने हे सगळं केलेलं आहे आणि माझा संशय होता, पण हा संशयाला माझा पुरावा मिळाला. ते म्हणजे आपले ऑफिस स्टाफमधले देसाई आले होते. देसाईंनी मला सांगितलं होतं की आपल्या ऑफिस क्वार्टर्स ह्या रेंटवरती दिलेल्या आहेत. ऑफिस क्वार्टर रेंटवरती दिल्यात आणि ज्या वेळेला सोनलची दुसरी कोर्टाची तारीख होती, कोर्टामध्ये सोनल गायब राहिली आणि त्याच वेळेला अभिजितने ती क्वार्टर हायर केली. मग मात्र मी प्रशांतला सांगून पाठलाग करायला सांगितला आणि मला हा व्हिडिओ सापडला. असं म्हणत एक एक पुरावे भूमीने सगळ्यांच्या समोर सादर केले असतात. रागिणी विचार करते, कसा हा मूर्खपणा घडला. म्हणजे हिने इतकं कोर्टामध्ये उभं राहावं, तशी एका वकिलासारखी सगळी बाजू मांडते, सगळं अभिजितचं वकिलासारखं समोर आणते. हे सगळं हिला करणं शक्य तरी कसं झालं. या भूमीची जरानं जास्तच मजल वाढली. असं म्हणत रागिणी स्वतःच खूप चिडलेली असते. त्यावेळेला भूमी म्हणते, काका तुम्ही यांचा मोबाईल बघा. मोबाईल मधला मिस कॉल नंबर कुणाचा आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसेल आणि पौर्णिमाला पण एक पुरावा मिळेल. मी व्हिडिओ मॉर्फ केलाय माझ्या मोबाईलमध्ये ना, पण अभिजितच्या मोबाईलमध्ये तर काही मॉर्फिंग झालेलंच नाहीये. अभिजितच्या मोबाईलमध्ये जो आता मिस कॉल म्हणून नंबर सेव्ह आहे तो पहा. राजा काका म्हणतात, अभिजित मोबाईल दे. अभिजित काही मोबाईल द्यायला तयारच नसतो. राजा काका चिडतात आणि म्हणतात, अभिजित मोबाईल दे, नाहीतर मगाशी दिला ना तसाच अजून एक थोबाडीत देईन. असं म्हणत असतानाच आता मात्र अभिजितला मोबाईल देणं भागच पडतं. अभिजितने मोबाईल दिल्यावरती राजा काका म्हणतात, बघा सगळ्यांनी बघा, याच्यामध्ये मिस कॉल नावाला खूप वेळा कॉल केलेले आहेत. आता भूमी सांगते, मग मी तुम्हाला मिस कॉल हा नंबर कुणाचा आहे हे सुद्धा दाखवते. असं म्हणत भूमीने आता मिस कॉल हा नंबर कुणाचा आहे तो डायल करून दाखवला असता तो नंबर सोनलचा असतो. भूमी म्हणते, बघा मिस कॉल नावाने सेव्ह केलेला नंबर हा सोनलचा आहे. आता मात्र रागिणी हतबल होते. आता कोणताही डिफेंड करण्याचा काहीही उपयोग होणार नाही हे रागिणीला अचूक समजलेलं असतं आणि ती आता शस्त्र टाकते. त्यावरती भूमी सगळ्यांना तो मोबाईल दाखवते आणि म्हणते, हा नंबर सोनलचा आहे, मग मिस कॉल नावाने सेव्ह करण्याची गरज का पडली. आता मात्र भूमीने एक एक करत वकिलासारखे सगळे पुरावे मांडल्यावरती भूमी सांगते, का वागले बरं हे आकाश सोबत असं. दरवेळेला यांनी आकाशचा राग केला. मी लग्न झाल्यापासून पाहते आहे, अभिजितने आकाशला कमी लेखलं आणि हे सगळं झाल्यावरती पण मी गप्प बसणं अपेक्षित आहे का. आकाशचे ह्यांचं काय वैर आहे. आता सगळ्या सत्याचा उलगडा हा झालाच पाहिजे. आणि आता एक एक करत सगळे पुरावे सादर झाल्यावरती अभिजितला आता डिफेंड करायला भूमीने काहीच ठेवलेलं नसतं. राजा काका म्हणतात, बोल अभिजित, आता तुझा गुन्हा कबूल कर. का वागलास तू असं, तू का वागलास असं. असं म्हणत राजा काकांनी आता अभिजितला फैलावरती घेतलेलं असतं. मग रागिणी येते. रागिणी म्हणते, बोल अभिजित, का वागलास. माझे संस्कार काही कमी पडले का. मी माझ्या संस्कारामध्ये कुठे कमी पडले का. बोल, का वागायचं तुला गरज पडली अशी. आकाशला असं करताना तुला लाज नाही वाटली. आकाश माझ्या मुलासारखा आहे. याच्यावरती आता मात्र आजी म्हणते, काय झालं, का असं वागलास तू. आता हे सगळं तुझंच डोकं आहे की यामागे अजून कुणी आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र रागिणी त्याच्याकडे पाहते आणि त्याचा हात दाबत त्याला आता बोल अभिजित बोल आणि माझं नाव घेऊ नको असं खुणेने सांगत असते. आता मात्र अभिजित आपलं नाव सांगतोय की काय याची रागिणीला खूप भीती वाटते आणि ती अभिजितला म्हणते, अभिजित बोल. आणि खरं तर अभिजित बोलू नको हा त्याच्या मागचा इशारा असतो. राजा काका म्हणतात, काय बोलेल हा. याच्यावरती अभिजित म्हणतो, हो मीच केलं हे सगळं. कारण याने माझं सगळं करिअर संपवलं. दरवेळेला याच्या पुढे मागे मला करायला लागतं. ते काही नाही, मला माझा अधिकार मिळालाच पाहिजे म्हणून मी हे केलं सगळं. असं म्हणत अभिजितने आपला गुन्हा कबूल केलेला असतो. राजा काका म्हणतात, अरे आकाशने तुझ्यासाठी काय नाही केलं. दरवेळेला आकाशमुळे तू पुढे आलास, आकाशमुळे तुझं करिअर झालं. असं म्हणत तो आता आकाशला मारायला चाललेला असताना भूमीमध्ये येते आणि म्हणते, ही सात जन्माची आहे. आकाशवरती कुणालाही मी असा वार करू देणार नाही आणि ती आकाशला प्रोटेक्ट करते. अभिजितचा पूर्णपणे पराभव झालेला असतो. मग मात्र भूमीने पोलिसांना बोलवलेलं असतं. पोलीस सांगतात की आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे अभिजित पटवर्धन यांच्या नावाचं, कारण अभिजितच्या विरुद्ध असलेले व्हिडिओ सुद्धा भूमीने पाठवलेले असतात. मग भूमी सांगते, अभिजित तुम्हाला काय वाटलं लग्नामध्ये मी आकाशचा हात धरला देवाब्राह्मणांच्या साक्षीने तो असाच नाही. हा 7
सात जन्माची आहे, ही साथ सुटणार नाही. जो कोणी त्याच्यावरती येईल त्याला आधी माझ्याशी लढायला लागेल आणि तुमचा खेळ संपलेला आहे अभिजित. अखेर आकाशला भूमीने योग्य तो न्याय मिळवून दिलाय, पण हा न्याय आहे 50%. 50% पापाची भागीदार अजूनही घरात आहे. हिचं कारस्थान भूमी कसं उघड करणार हे पाहणं रंजक ठरणार.